उटगी येथील झोपडी वजा पत्रा जळून 1.5 लाखाचं नुकसान. हरिभक्तपरायण तुकाराम बाबा यांनी केली मदत. आर्थिक मदत व संसार उपयोगी वस्तू मदत. जत तालुक्यातील उटगी येथे उटगी ते हळळी रस्त्याजवळ असलेल्या कोळगेरी वस्ती येथे सदाशिव सिद्धराया कोळगेरी यांच्या राहत्या घराला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 1.5 लाखाचं नुकसान झाल्याची घटना घडली. चिखलगी भुयार मठाचे सद्गुरू संत बागडे बाबा मठाचे मठाधिपती मानवा मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून आर्थिक मदत व संसार उपयोगी वस्तू मदत केल्या. अधिक माहिती की उटगी ते हळळी रस्त्याजवळ असलेल्या कोळेगिरी वस्ती येथे सदाशिव सिद्धराया कोळेगिरी यांच्या झोपडी वजा पत्राच्या घराला सकाळी 8च्या सुमारास अचानक आग लागून 1.5 लाखाचं नुकसान झाले. यामध्ये सोने, पैसे, संसार उपयोगी साहित्य व विविध धान्यांचा समावेश आहे. शेतकरी कुटुंब असलेले सदाशिव कोळेगिरी यांच्या राहत्या घराने अचानक पेट घेतल्याने कुटुंब उघड्यावर पडल्याची माहिती मिळताच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी धावते भेट देऊन कुटुंबियांना आर्थिक मदत आणि संसारोपयोगी साहित्य देऊन सांत्वन केलं. यावेळी तुकाराम बाबा महाराज यांनी झालेल्या दुर्घटनेबाबत हळहळ व्यक्त करत विविध सामाजिक क्षेत्रातील संस्थांनी, समाजकारण, राजकारण करणाऱ्यांनी कोळगेरी कुटुंबियांना मदतीचा हात देण्याचं आवाहन केलं. यावेळी त्याला प्रतिसाद देत विजयालक्ष्मी सहकारी पतसंस्था उटगीचे संस्थापक अध्यक्ष महांतेश पाटील यांनी जळीतग्रस्त कुटुंबियांना 1,000ची मदत दिली. यावेळी महांतेश पाटील, गुरुराज कोळेगिरी, संजय माळकोटगी सह नागरिक उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाचे कर्मचारी अल्ला बक्ष मुल्ला धानाप्पा कोळी यांनी घटनेचा पंचनामा केला. हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज म्हणाले की सद्गुरू बागडे बाबा मानवमित्र संघटनेला उटगी येथील राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची बातमी मिळाली. घटनास्थळाची तात्काळ पाहणी करत जळीतग्रस्तांना भेट देऊन सांत्वन केलं. झालेल्या घटनेत कोळेगिरी कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. पूर्ण घर जळाल्याने कुटुंब उघड्यावर पडलं. फूल न फुलाची पाकळी म्हणून आम्ही मदत केली आहे. सन 2022 व 2023 मध्ये शेकडो जळीतग्रस्तांना मानवमित्र संघटनेकडून मदत दिली. सदर घटना अत्यंत दुर्दैवी असून तालुक्यातील अनेक विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जळीतग्रस्तांना मदतीचा हात द्यावा असं आवाहन करत प्रशासनाने योग्य मदत द्यावी अशी मागणी करत आहे. यांचं घर जाळून नुकसान झालेलं आहे. ते ऐकताच बाबांनी धाव घेतला. जिथं मानव संकटात आहे, मनुष्य संकटात आहे, तिथं बाबा हजर असतोय आणि त्यांची हातभार लावतोय. ते बाबांना आमचे सगळं गावकऱ्याच्या वतीनं बाबांना आपण धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमच्या कार्याला भगवंतानी बळ द्यावा हे भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. येत्या कोळगिरी यांच्या पत्रावाजी घराला आग लागून संसार रुपये साहित्य असेल, त्याचबरोबर घरातील सर्व साहित्य म्हणजे जळून खाक झालेलं आहे. आणि 2 दिवसापूर्वी म्हणजे मला वाटते उद्या शुक्रवारी त्यांच्या मुलाचा एक वाढदिवस आहे. ते वाढदिवस आहे म्हटल्यानंतर त्या अनुषंगाने कपडे आणले. त्यांनी नवीन कपडे कालच खरेदी केले. ते पण कपडे आज धुळीस मिळालेत. श्री संत बागडे मानवमित्र संघटनेचे आमचे भोसले साहेबांच्या माध्यमातून मला सकाळी माहिती मिळाली. पाटील साहेबांनी सांगितलं आणि त्याच अनुषंगाने इथं माहिती मिळाल्यानंतर गावात कुठं घर जळालं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील तर श्री संत बागडे मानवमित्र संघटनेच्या माध्यमातून मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोहोचतो. बघितल्यानंतर अगदी दुःखद घटना ह्या ठिकाणी घडलेली आहे. त्या कुटुंबाला सर्व ग्रामस्थ असतील, गावात सरपंच, उपसरपंच सर्वच मंडळींनी सहकार्य करून ही पुन्हा घर उभारावं आणि यांना परत आपण तुमच्यासोबत आहोत अशी त्यांना जाणीव करून देण्यासाठी सर्वांनी हाताने मदत करावी एवढीच माफक अपेक्षा या ठिकाणी करतो. आणि सर्वांना माझी विनंती करतो की 2023मध्ये जत तालुक्यामध्ये 17हून अधिक घरं जळाली होती. 2023-22मध्ये देखील मला वाटते 12 ते 13 घरं जळाली होती. प्रत्येक वर्षी जेव्हा जानेवारी फेब्रुवारी संपल्यानंतर हे जळण्याचं प्रमाण सातत्याने वाढलेलं असते. कुठं वायर शॉर्ट सर्किट होतं आहे किंवा कुठं गॅस पाईपलाईनचे प्रॉब्लेम होतो आहे किंवा कुठं म्हणजे असं चूल